डॉक्टरांना मारहाण करणारा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रे कारागृहातून बाहेर पडला। तपासात हस्तक्षेप होणार नाही अशा अटी आणि शर्तींसह रमेश म्हात्रे आणि त्याच्या गुंडांना जामीन मंजूर करण्यात आला। आरोपपत्र दाखल होईपर्यंत कोर्टाच्या निर्देशानुसार रमेश म्हात्रेला राज्यातून हद्दपार करण्यात आलं आहे। त्यानंतर आता त्याचा मुक्काम गोव्यात असेल। रमेश म्हात्रेची आधारवाडी कारागृहातून सुटका झाल्यानंतर तो थेट गोव्याच्या दिशेने रवाना झाला। हायकोर्टाच्या आदेशानुसार चार्जशीट दाखल होईपर्यंत त्याला गोव्यातच राहावं लागणार आहे। अंजुना पोलीस ठाण्यात आठवड्यातून 3 वेळा हजेरी लावावी लागणार आहे। रमेश म्हात्रेसह 3 पुरुष आरोपींना जामीन मिळाला, तर महिला आरोपी अद्याप आधारवाडी कारागृहातच आहे। दरम्यान पोलिसांना तपास जलद गतीनं पूर्ण करून सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश आहेत। या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 सप्टेंबरला होणार आहे। जो भी है जे पण आहे प्रकरण ते आता न्यायालयात प्रविष्ट आहे। सन्माननीय न्यायालयावरती माझा विश्वास आहे आणि न्यायालय जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। धन्यवाद। त्यांच्यावर हात उचललाय